Claimed. A nation's honor is reclaimed. Article 370 wants a chain, now replaced by growth and gain. Sir, 5 seconds, sir. 5 seconds. माननीय श्रीमती रजनी अशोक राव पाटिल, प्लीज 8 मिनट. धन्यवाद सर. 8 मिनट्स. इट्स नॉट इन माई हैंड सर. धन्यवाद सर. माननीय सदस्यों ने रूल्स बनाए, उसके तहत प्लीज. धन्यवाद सभापती जी. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या कामकाजा संदर्भात मला मराठीमध्ये बोलण्याची आपण संधी दिली म्हणून मी मनापासून आपले आभार मानते. गृह मंत्रालय हे आपल्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी, राज्य सरकारांशी समन्वय साधण्यासाठी आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचे असे मंत्रालय आहे. 2025-26 अर्थसंकल्पामध्ये 2,33,211 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दुर्दैवाने वस्तुस्थिती अशी आहे की गृह मंत्रालयाची कामगिरी अत्यंत असमाधानकारक होत आहे आणि मोठे मोठे दावे जरी त्यांनी किती केले तरी पण गृह मंत्रालयाची परिस्थिती खालावत चाललेली आहे. सर, मी महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यामधून येते, ज्या बीड जिल्ह्याची चर्चा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशामध्ये सातत्याने चाललेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून माझा जिल्हा हा अत्यंत अशांत व्यवस्थेत चाललेला आहे, अशांत परिस्थितीमध्ये चाललेला आहे. काही महिन्यापूर्वी माझ्या महिन्याचा मस्साजोग म्हणून गाव आहे, तिथला सरपंच संतोष देशमुख ह्याची अतिशय निर्घृण हत्या करण्यात आली आणि त्या हत्येनंतर संपूर्ण समतोल आमचा सामाजिक बिघडत चालला. आज त्या आरोपींना जोपर्यंत शिक्षा होत नाही, जोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचं अपयश परत एकदा या निमित्ताने उघडकीला आलेलं आहे, जोपर्यंत त्याला शांतता राखण्यासाठी आमच्या काँग्रेस पक्षाने एक सद्भावना यात्रा तिथे आयोजित केलेली होती. आणि ज्याला सद्भावना यात्रा घेऊन आम्ही निघालो त्या रस्त्यावर गावाच्या बाहेर जाताना 80 वर्षाचा एक वृद्ध माणूस त्याने आम्हाला सांगितलं की जर हे वातावरण थांबलं नाही तर आपल्याकडे मणिपूर सारखी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही. 2 समुदायांमधलं इतकं उच्च पराकोटीचं भांडण झालेलं आहे आणि अशा वेळेला आमचा पक्ष सद्भावना घेऊन ते त्यांच्या समोर चाललेला आहे. त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी कुठेतरी गंभीरपणे विचार केला पाहिजे. देशाच्या गृह मंत्रालयाबद्दल बोलताना काही गोष्टींचा उल्लेख करणं आवश्यक आहे. आज आपली संपूर्ण पोलीस आणि निमलष्करी दल व्यवस्था संकटात आहे. संकटामध्ये आहे. मनुष्यबळाची कमतरता या विभागाची वाटत आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस CRPF त्यामध्ये आवश्यकतेपेक्षा कमीत कमी 9% कमी लोक सध्या कामाला आहेत आणि सतत मानसिक ताणतणावात मानसिक अडचणीमध्ये असतात. निमलष्करी दलाच्या जवानांची स्थिती फारशी चांगली नाही. अनेक सैनिकांना सतत 14-15 तास काम करावे लागते आणि या परिस्थितीमुळे CRPFच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये आत्महत्या करणं, मानसिक ताण आणि राजीनामा देण्याच्या तक्रारी वाढत आहे. सर, पोलीस आधुनिकीकरणासाठी 4,069 कोटी रुपयांचं बजेट देण्यात आलं होतं, परंतु गेल्या काही वर्षात 90% अनुदान वाटपच झालेलं नाहीये. ह्याची जबाबदारी कोणाची आहे? जर तुम्ही अनुदान आल्यानंतर सुद्धा वाटत नसाल तर ती जबाबदारी सरकारची आहे आणि ती सरकारने घेतली पाहिजे. या पोलीस दलामध्ये 33% महिलांना आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं गेलं होतं. आज जर परिस्थिती अशी आहे की 33%च्या ऐवजी फक्त 4% महिला पोलीस दलामध्ये काम करतात. ही वस्तुस्थिती आहे. सरकार दरवर्षी आपल्या सीमा सुरक्षित करण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये लाखो कोटी रुपये देते, पण प्रत्यक्षात घुसखोरी, तस्करी आणि दहशतवादी कारवाया चालूच आहेत. बांगला आणि भारत-बांगलादेशाच्या सीमेवर कंपाऊंड उभारण्याचं काम हे 78% फक्त पूर्ण झालंय. आपल्या सैन्याला पाकिस्तान सीमेवर अनेक नवीन आव्हानांचा सामना करावा लागतोय. सीमेपलीकडील दोन्ही शेजारी देशांकडून दहशतवादी कारवाया, घुसखोरी, ड्रग तस्करी असे धोके वाढत आहेत. गृह मंत्रालय नाही तर कुणाची जबाबदारी येते हे सांगा आपण. केंद्र सरकार वारंवार म्हणते आणि आता सुद्धा आमच्या एका सहकार्याने आता सांगितलं जम्मू काश्मीरमधली एवढी मोठी लिस्ट त्याने वाचून दाखवली. जम्मू काश्मीरमध्ये जर परिस्थिती सर्वसामान्य होतीये तर मग 41,000 कोटी रुपयांची एवढी मोठी तरतूद अर्थसंकल्पामध्ये जम्मू काश्मीरसाठी करण्यासाठी काय आवश्यकता होती? सर, मला ठिकाणी सांगावं असं वाटतं, मी स्वतः जम्मू काश्मीरची प्रभारी म्हणून काम केलेलं आहे. काश्मीरी पंडित हे फक्त राजकीय हत्यार म्हणून या लोकांनी वापरलं आणि त्यांना जगती येथे पहिल्यांदा सेटलमेंट करून द्यायचं काम हे आदरणीय आमचे भारताचे पूर्व प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केलं. त्यानंतर ह्या लोकांनी त्यांना दिलासा देण्याचं काही काम केले. फक्त त्याचे पिक्चर काढा, त्याचा गवगवा करा असं काम ह्या लोकांनी केलेलं आहे. मणिपूरमधील जातीय संघर्ष 2 वर्षात थांबत नाहीये आणि सातत्याने तेथे वाढत चाललेला आहे. हा हिंसाचार थांबवण्यासाठी कुठलेही ठोस पावलं उचलली गेलेली नाहीत. राष्ट्रपती राजवट आणि AFSPA कायदा लागू करण्यात आला, पण ही तात्पुरती मलमपट्टी आहे, हा कायमस्वरूपी तोडगा नाहीये. आणि अशा अनिश्चिततेच्या आणि हिंसाचाराच्या वातावरणामध्ये किती काळ लोक जगणार आहेत?
माननीय प्रधानमंत्र्यांना मला विचारायचं आहे की सगळ्या जगभर आपण फिरता, सगळीकडे जाऊन फोटो काढता, परंतु मणिपूरकडे जायला तुम्हाला काही 2 मिनिटं वेळ मिळाला नाही. आणि ह्याचं दुर्दैवाने आम्हाला सांगा वाटतं की ते जर आम्हाला बघायला मिळालं असतं तर बरं वाटलं असतं. आपत्ती व्यवस्थापनाबद्दल मला बोलावं असं वाटतं, कारण आजकालच्या गेल्या काही वर्षामध्ये वेगवेगळ्या राज्यांमधील लोक पूर असेल, भूकंप असेल, भूस्खलन असेल, अशा अनेक नैसर्गिक आपत्तीला तोंड देत आहेत. परंतु या काळामध्ये गृह मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा प्रतिसाद अत्यंत उदासीन असल्याचं दिसून येतं. NDRF मध्ये 23% पदं ही रिकामी आहेत आणि या सरकारला ती त्वरित भरण्याची गरज वाटत नाही. विविध राज्यांकडून 10,000 कोटी रुपये मदतीसाठी लोक मागतायत, परंतु मला मदत मात्र सरकारने केली नाही. आणि हे माझा आकडा नाहीये सर, मी ऑथेंटिकेट करेन. हा डिमांड्स फॉर ग्रांट्स रिपोर्ट बाय कमिटी ऑफ होम अफेअर्स यांनी 10 मार्चला हा रिपोर्ट सादर केलेला आहे आणि त्याच्यामधला हा आकडा आहे. 10,000 कोटी रुपये मागितले पण त्यांच्याकडे अजून पैसे जाऊ शकलेले नाहीत. राज्यांना मदत उशिरा आणि अपुऱ्या प्रमाणात दिली जाते. सर, वायनाडचं उदाहरण आता आमचे सारखेच साऊथ इंडियामधील लोक म्हणतात, वायनाडमध्ये एवढी मोठी आपत्ती आली, भूस्खलन झालं आणि अनेक लोक बेघर झाली, परंतु वायनाडमध्ये मात्र मदत करण्याचं काम झालं नाही. 500 कोटी रुपयांचं फक्त कर्ज देण्याचं काम केलं या लोकांनी, म्हणून त्यांना मदत केली नाही. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि त्याचप्रमाणे हिमाचलमध्ये 500 लोक अधिक मेली. मागच्या 2023 मध्ये ज्याला पूर आला आणि ढगफुटी झाली त्याला 500हून अधिक लोक मेली आणि या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक करोड रुपयांचं नुकसान 10,000 कोटी रुपयांचं झालं. परंतु राज्य सरकारला फक्त 433 कोटी रुपये सरकारने आपत्ती व्यवस्थापनामध्ये दिले आहेत. सभापतीजी, नैसर्गिक आपत्ती कुठली सूचना देऊन येत नाही, परंतु त्याच्यावर आपण मात करण्यासाठी तयार असलं पाहिजे आणि ती जबाबदारी गृह मंत्रालयाची ठरते. सायबर गुन्ह्यांची संख्याही अनपेक्षितपणे वाढते. आजकाल आपण फोन कानाला लावला की आपल्याला सायबर गुन्ह्याच्या बाबतीत दक्षतेचा इशारा येतो. इतकं की आपल्या प्रत्येकाला ते पाठ झालंय. पहिलं 1 मिनिट फक्त आपण सायबर गुन्ह्याबद्दल बोलतो, परंतु 2022 पासून सायबर गुन्ह्यांमध्ये 24% वाढ झालेली आहे. गृह मंत्रालयाने यासाठी फक्त 24 कोटी रुपये दिलेले आहेत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि तुम्ही सांगता की सायबर गुन्हे जे आहेत त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं सांगता, परंतु प्रत्यक्षात मात्र ती परिस्थिती नाहीये. अलीकडे दिसून आलेलं आहे. थँक्यू ताई. अलीकडे असं दिसून आलेलं आहे. थँक्यू ताई. अनेक राज्यांमध्ये सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र पोलिसांचे ठाणी सुद्धा नाहीयेत, ज्यामुळे सायबर गुन्ह्यांना पकडणे कठीण होत आहे. सभापती महोदय, आज जेव्हा आपला संपूर्ण देश डिजिटल क्रांतीकडे जातो, आपण म्हणतो, जेव्हा आपण म्हणतो की AI मध्ये आम्ही काम करतोय आणि त्यावेळेला अजूनही आपण सायबर धोरण आपण जर बघितलं तर फारच असुरक्षित आहे. देशातल्या तुरुंगांच्या परिस्थितीबद्दल तर न बोललेलं बरं. या देशामधले तुरुंग जे आहेत कुणी स्वेच्छेने सभापतीची तुरुंगात जात नाही, परंतु देशातील तुरुंग त्यांच्या क्षमतेपेक्षा 131% अधिक भरलेले आहेत. कोंबलेले असतात लोक त्याच्यामध्ये. आणि त्यामध्ये सर्वात चिंताजनक गोष्ट म्हणजे 76% कायदे अजूनही प्रलंबित आहेत. लाखो लोक वर्षानुवर्ष तुरुंगामध्ये आहेत. 2 मिनिटं. वर्षानुवर्ष तुरुंगात आहेत. प्लीज कॉन्क्लूड. त्यांना त्यांच्या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवलं जात नाही, फक्त ते पुढच्या तारखेची वाट बघत बसतात. साहेब, सभापती, भाजपच्या प्रसिद्ध वॉशिंग मशीन मध्ये जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्यांचे गुन्हे मागे घेतले जात नाहीत. सुश्री दोला सेन नॉट प्रेजेंट. सर, माननीय श्री रामजी लाल सुमन